आणखी एक महत्त्वाची बातमी, साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जवळपास निश्चित आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। रात्री उशिरा उदयनराजेंनी अमित शहांची भेट घेतली। उदयनराजे आणि अमित शहांची भाजप मुख्यालयामध्ये भेट झाली। जेपी नड्डा आणि फडणवीस सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित होते। उदयनराजेंची 3 दिवसांची दिल्लीवारी यशस्वी झालेली आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, वृषाली अगदी बरोबर आहे। खरं तर गेल्या 3 दिवसांपासून छत्रपती उदयनराजे भोसले जे आहेत ते दिल्लीमध्ये तळ ठोकून बसलेले होते। उदयनराजेंची लोकसभा निवडणूक लढवण्याची पुन्हा एकदा इच्छा आहे। खरं तर गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर भाजपकडून त्यांना राज्यसभेवरती उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली होती। तर सध्या राज्यसभेवरती खासदार आहेत, मात्र गेल्या निवडणुकीचा खरं तर राग जो आहे तो उदयनराजेंच्या मनामध्ये आहे। त्यामुळे पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा जी आहे त्यांनी खरं तर बोलून दाखवलेली होती। मात्र गेल्या 3 दिवसांपासून ते दिल्लीमध्ये होते। काल रात्री जी भाजपच्या वरिष्ठांसोबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्वतः उदयनराजे भोसले यांचं नाव जे आहे ते निश्चित झालेलं आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून साताऱ्यातून खरं तर उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा संधी जी आहे ती दिली जाऊ शकते। मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते ते म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव जे आहे ते आता जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे सातारा लोकसभेमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। उदयनराजे भोसले यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार दिला जातो खरं तर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या निवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील विरुद्ध उदयनराजे भोसले ही लढत झालेली होती आणि त्यामध्ये खरं तर उदयनराजे भोसले यांचा पराभव झालेला होता। मात्र पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उदयनराजे भोसले उतरत आहेत। त्यांचं नाव जे आहे ते निश्चित झाल्याची माहिती मिळते। गेल्या 3 दिवसांपासून खरं तर अमित शहांच्या भेटीसाठी वेळ मागितल्यानंतर विरोधकांकडून उदयनराजे भोसले असतील किंवा भाजपवरती टीका जी आहे ती करण्यात येत होती। मात्र त्यानंतर काल रात्री उशिरा बैठक झाली आणि उदयनराजे भोसले यांचं नाव जे आहे ते आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते। कदाचित येत्या 1-2 दिवसांमध्ये त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा जी आहे ती सुद्धा होऊ शकते। कधी नेमकी अधिकृत घोषणा होते पाहणं महत्त्वाचं असतं। मात्र उदयनराजे भोसले यांचं नाव आता जवळपास भाजपकडून निश्चित झालंय। बरोबर, नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भात सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया। आम्ही नेदी उदयनराजे आमच्या आणि आम्ही एकत्र 10 वर्ष काम केलेलं आहे आणि आम्हाला उदयनराजेंचा आणि त्यांच्या गादीचा अर्थातच मानच आहे। त्याच्यामुळे आम्हालाही खूप वाईट वाटलं आणि वेदना वाटल्या की उदयनराजेंना 3 दिवस जे दिल्लीत थांबवण्यात ठेवण्यात आलं। काही लोकांना त्यांच्या सोयीसाठी पटकन केंद्र सरकार वेळ देतं, त्यांना प्रायव्हेट विमानांनी दिल्लीला बोलवलं जातं आणि वेळ दिला जातो। आणि आपल्या साताऱ्याच्या राजांना तुम्ही बघताय कसं वागवलं जातंय। हे दुर्दैव आहे की आम्ही सगळे एकत्र होतो तेव्हा गादीचा सन्मान आम्ही किती केला। त्यांची जागा नेहमी आदरणीय पवार, कुठलीही पक्षाची मीटिंग असली तरी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारी त्यांचा मान सन्मान व्हायचा आणि तो आजही आम्ही करू।